हा आधीचा फोटो आणि हा आत्ताचा. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मोठा धक्का बसलाय. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसात दिवा आणि भिवंडी दरम्यान उल्हास नदीवर बांधलेला एक लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. पण हा नेमका कोणता पूल होता? तो वाहून गेल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पावरती काय परिणाम होणार आणि प्रकल्पाच्या गुणवत्तेवरती जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यात नक्की किती तथ्य आहे तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सर्वात आधी कुठला नक्की पूल आहे जो वाहून गेलाय? उल्हास नदीवरती बांधला जाणारा बुलेट ट्रेनचा मुख्य रेल्वे पूल अजूनही बांधकामाधीन आहे. त्याचं काम करण्यासाठी जवळपास 10 फूट रुंदीचा एक तात्पुरता लोखंडी पूल उभारण्यात आला होता. या पुलावरून यंत्रणा सामग्री, बांधकाम साहित्य आणि कामगारांची ने-आण केली जात होती. आता नेमकं काय घडलं? जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला. या पुराच्या प्रचंड प्रवाहात हा तात्पुरता पूल वाहून गेला. त्यामुळे बांधकामासाठी लागणारं साहित्य आणि यंत्रसामग्री कामाच्या ठिकाणी पोहोचवणं हे सध्या तरी अशक्य झालंय. आता या सगळ्याचा प्रकल्पावरती नेमका कसा परिणाम होणार आहे? मुख्य पुलाचं बांधकाम सुरू ठेवण्यासाठी हा तात्पुरता पूल हा महत्त्वाचा होता. त्यामुळे आता आधी हा पूल पुन्हा उभारावा लागणार आहे आणि त्यानंतरच मुख्य पुलाच्या कामाला पुन्हा गती देता येईल. यामुळे प्रकल्पाच्या या टप्प्यात काही महिन्यांचा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता सोशल मीडियावरती याच्यावरनं इतकी चर्चा नक्की का रंगली आहे? आता या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावरती प्रश्न उपस्थित होऊ लागले. अनेकांनी हा मुख्य पूलच वाहून गेल्याचा समज करून प्रतिक्रिया दिल्या. आता NHSRLC ने नक्की काय स्पष्टीकरण दिलंय ते आपण बघूयात. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की वाहून गेलेला पूल हा बुलेट ट्रेनच्या मुख्य मार्गिकेचा किंवा कायमस्वरूपी पुलाचा भाग नव्हता. तो फक्त बांधकामाच्या काळात वापरण्यासाठी उभारलेला तात्पुरता पूल होता. तसंच या घटनेचा बुलेट ट्रेनच्या मुख्य पुलाच्या संरचनेवरती किंवा प्रकल्पाच्या सुरक्षिततेवरती कोणताही परिणाम झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र तात्पुरता पूल पुन्हा उभारावा लागणार असल्यानं या टप्प्यातील कामाचा वेग काही काळासाठी कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर हा नक्की प्रकल्प काय आहे आणि तो कधीपासून सुरू झालाय तेही आपण बघूयात. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर हा नक्की काय प्रकल्प आहे आणि तो कधी त्याचं काम सुरू झालेलं होतं तेही समजून घेऊ. हा भारतातला पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प असून त्याचं भूमिपूजन हे 2017 मध्ये झालं होतं. हा प्रकल्प एकूण 508 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावरती मुंबई म्हणजे BKC, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण 12 स्थानकं असणार आहेत. सध्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू असून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नागरी बांधकामाची कामं सुरू आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा 15 ऑगस्ट 2027 ला पूर्ण करण्याचं नियोजन आहे. दरम्यान दिवा परिसरातला तात्पुरता पूल वाहून गेल्याची घटना घडली असली तरी या प्रकल्पाच्या कामाच्या वेळापत्रकावरती त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा सूत्रांनी केलाय. गरज पडल्यास हा तात्पुरता पूल किंवा पर्यायी प्रवेश मार्ग पुन्हा उभारला जाईल आणि त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजित मुदतीत कोणताही बदल होणार नाही असंही सूत्रांनी स्पष्ट केलंय. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी, व्हिडिओजसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.